अय बड्डे गर्ल बाबा बाबा पोरी डीट परल डीट आमच्या बघतो कशा ते हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे कर उसागली रे ती उसागली आमचा अभि मामा मामाला सगळे घाबरतात म्हणून मामाच्या कोणी जात नाही बरं ना मामा नको नको कर अक्षय लगीन झाला तर भरकटलं का लगेच हा नाही फोन नाही काहीच नाही ये तर नाहीस तू बाबा बाबा मोठ्या काकांच्या सोबत ते तुला काका बोलते का बोलतो चाचू अंकल का काहीच नाही बोल हिला शिकवायला लागेल मग बाकरी हा ग चालेल चालेल काही हरकत नाही चालेल चालेल म्हणजे माझ्या पोराच्या लग्न का भाकरी जेवढीशील भाकरी जेवढीशील तुझ्या पोराला तर मी त्रास पण ठेवला नाही कन्यादानाचा लोणाला जाऊन काकण मनवाला दे सदा 2 बरं आता सत्यनारायणच्या पूजा बसल्या काय सत्यनारायणाच्या आला नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तर गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे सोमवार आणि मी छान आपल्या ब्लॉगला तर संध्याकाळी 6:30 वाजता सुरुवात केलेली आहे. आणि ते बघा तुम्हाला बोलली ना आम्ही सोप्यावर बसल्यावर लकीला आमच्या लगेच कपडा येते, लगेच कपडा आणला झाला लगेच चालेल तिकडे पप्पी नको घेऊ माझ्या. 23 तारखेपासून आम्ही देवपूजा वगैरे नाही केली कारण की माझ्या सोबत सासूबाई वारल्यात त्याच्यामुळे, म्हणून वट सावित्रीची पूजाही नाही केली यावर्षी कारण की आम्हा पाटील कुटुंबाला स्तुत्त आहे त्याच्यामुळे. ओके चला आता हा काय मला बोलू देणार नाही, काय बोलू देशील ना, काय देशील ना दादाला तर चला आता संध्याकाळची 6:30 वाजल्यात आणि काल काही तुम्हाला ब्लॉग आला नाही कारण की रविवारी मी थोडी सुट्टी घेतली, आराम केला त्याच्यामुळे. ओके आता चिन्मयला पाठवलेलं दूध वगैरे आणायला गावामध्ये लकीला कारण की लकीने काय पाय खाल्ले नाही त्याच्यामुळे मला तर वाटते लकीने पण वटपौर्णिमेचा उपवास केला वाटते. तर चला आता असं तर तुम्ही सांगा का ताई रेडी का झाली, तर आता मी रेडी झाले माझ्या माहेरी जायला कारण की माझ्या भावाच्या मुलीचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे. तर भावाच्या मुलीचं तर आता जे आपले नवीन फॅमिली मेंबर जोडले गेले आहेत त्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी माहिती सांगते. माझ्या काकाचा मुलगा सूरज त्याच्या मुलीचा आज वाढदिवस आहे तर आपण तिकडेच चाललो आहे वाढदिवसाला. ओके आणि सूरजने 100 भाकरींची ऑर्डर पण दिली होती तर त्याच्या भाकऱ्या पण बनवल्यात, ते काय बनवताना वगैरे नाही दाखवलं तुम्हाला मी, डायरेक्ट आता संध्याकाळीच ब्लॉग आपला सुरू केला आहे. ओके तर 100 भाकरींची त्याने ऑर्डर दिली होती, भाकऱ्या वगैरे झाल्यात. आता मोनिश आले कामावरून, तो रेडी व्हायला गेला, आंघोळ करतोय आता रेडी होईल मग आम्ही निघू चाय वगैरे घेतलं. ओके चला हा काय बोलू देणार नाही मला, तुमच्याशी नंतर बोलते मी तिकडे गेल्यावर. बघा किती लाडात आले बघा. अय बड्डे गर्ल बाबा बाबा पोरी डीट परल डीट आमच्या बघतो कशा ते हॅपी बर्थडे कर उसागली रे ती उसागली हॅपी बर्थडे मांडल्या हॅपी बर्थडे बघतो कशी येतील मागच सगळी इकडे बर्थडे गर्लची मम्मी भैया हाताला धरू ना आमच्या डोकऱ्या चालले पंतीच्या बड्डेला ग मान्याच्या बड्डेला. अय डोकऱ्यात चालले बरं पंतीच्या बड्डेला. ए जिनल कुठं मग जिनल कुठं गेली काय जिनल यो बा चल हो बघा आमची बड्डे गर्ल छोट्या काकांच्या सोबत. ते तुला काका बोलते का बोलतो चाचू अंकल का काहीच नाही बोल हिला शिकवायला लागेल मग तिचं कपडा पण करलं काही कर अक्षय लगीन झाला तर भरकटलं का लगेच हा नाही फोन नाही काहीच नाही ये तर नाहीस तू बाबा बाबा ह ग
हा ग अजून तर पिंजरे आहे ना. त्यांनी प्रॅक्टिस करीत घेतली होते. पोरं कशी घ्यायची ती. इथलं दगड मामाच्या जवळ जायची हिंमत नाही. अक्षय बाजूला आमचा अभि मामा. मामाला सगळे घाबरतात म्हणून मामाच्या जवळ कोणी जात नाही. बरं आहे ना मामा. नको हे बघा इथे मस्त डेकोरेशन पण बनवले मान्याच्या वाढदिवसाचा. एकटेच का बसले तिकडं. हे बघा आमच्या आत्या पण येली आता. ते घेतले जेवण बनवायला. काय काय बनवले जेवणामध्ये. हा नाही माहिती. नाही हा बरोबर व्हिडिओ बघता काय. धन्यवाद. हा बरोबर. मी जेव्हा शाळेत जायची ना तेव्हा एक काका तिथं वडापाव विकायचे ना. हा अच्छा. चिकन पकोडा, चिकन 65 आणि तिकडे व्हेज मिरची भजी का. मिरची भजी. दाखवा जेवण दाखवा तुमचं. आपले फॅमिली मेंबर येतात का. पुलाव राईस. काय आहे. चणा डाळ मशरूम. हा चणा डाळ मशरूम. ओळख लागतं त्यांना. आपण शाळेत जायचं ना वडापाव घ्यायचं यांच्याकडच्या. पनीर मसाला. अच्छा प्लेन राईस बनवले इकडे. हा नॉनव्हेज लोकांसाठी. मटण बकऱ्याचा ना मेंढ्याचा. बकऱ्याचं मटण आहे. बकऱ्याचं मटण. इकडे डाळ मुंडी. अच्छा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर चालेल का याच्यावर. चालेल ना. चालेल चला धन्यवाद. बघा आता स्टेजवरती केक कटिंग होईल थोड्या वेळातच. बैला चालवले स्टेजवरती. आणि तर आवडी मोठी फॅमिली आहे. तो गाणी चालू होता ना नाना. गाणी चालू होता ना. गाणी आपली वाट लावेल व्हिडिओची म्हणून कट केला. चला आता बर्थडे सेलिब्रेशन झाले. योगे इकडे बघ ना. सगळ्यांच्या मागे पुरे नंबर लावला असते इकडे. मस्ती चालू. इकडे बघ मावशीच्याकडे बघ. तू कसा आहे. माझ्या बहिणीचं पोरं माझ्या भांडीवर बसले. तुझं काय नाव आहे. मला कोणीच नाही ना. आरती मुंबईचं टोन आहे ना तू. मी पप्पाने आले त्यांचा नंबर आले का. बाबा नवरा जीव ओतून चालला पोऱ्याचा. पाया पडताय. तू पण पडता. मग दोघा जणा. नवीन जोडा. बरं सत्यनारायणच्या पूजाला बसल्या. सत्यनारायणाच्या
जेवायला व्हॉइस ओव्हर करायला वाट लावले मी तर गाणी मस्त जेव ना बाई तू जेवत नाही का जेवलीस का मटणाच्या जेवता मटणाच्या जेवता मटणच्या सोबत आई चल चल चाललो म्हणून ओळखला का यांना मी जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा यांच्याकडनं आम्ही वडापाव घ्यायचो म्हणून तुला त्यांनी बोलवायला पाठवलं ब्लॉग बघता ना मी आपलं तुम्हाला कसं ओळखला तुला कसं हा काय हा का हे आमच्या भाऊजी बहिणीचा नवरा आता माहित नाही आजीच मारणार नाही विक्रम नाना आता तुझ्या पोऱ्याला तर मी त्रास नाही तुझ्या पोऱ्याला तर मी त्रास पण ठेवला नाही कन्यादानाचा लोणाला जाऊ काकण मला दे सदा 2 बाकरी हा ग चालेल काही हरकत नाही चालेल म्हणजे माझ्या पोराच्या लग्नात भाकरी जेवढीशील डबल आणशील का बायको बुजेल का भाकरी नाही माझ्या भाकरींची क्वालिटी तशी आणून द्यायची मला माझ्या भाकरींची क्वालिटी बघली का हा मशीन नेऊन ठेव जेवून ये नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आजचा आपल्या हा ब्लॉगचा दुसरा दिवस आहे काल आम्हाला खूप जास्त उशीर झाला सावधवरून यायला काहीतरी 12 वाजून गेले होते त्याच्यामुळे मग मी ब्लॉग काय एंड पण नाही केला कारण की सगळे झोपले पण होते त्याच्यामुळे आणि ब्लॉग जास्त मोठासुद्धा नाही झाला आहे कारण की तिथे ना ते साऊंड वगैरे लावले होते ना तर गाणं लागत म्हणजे गाणंच वाजत होतं नुसतं त्याच्यामुळे बरं व्हिडिओला कॉपीराईट येईल त्याच्यामुळे मग मी थोडे शॉर्ट घेतलेत ओके आणि ब्लॉग असा छोटासाच झाला आहे ओके तर तिथे मला ना एक काका भेटले मी जेव्हा शाळेत जायची ना आमणे गावामध्ये तिथे न्यू हायस्कूल होतं तिथे मी शाळेत जायची ना तेव्हा माझ्या लक्षात पण नाही पण त्यांनी मोनिशला तिथे बघितल्याबरोबर ओळख दिली की तू कोपरचा आहेस ना म्हणून तुझी मम्मी ब्लॉग बनवते ना तुझ्या मम्मीचं नाव कविता आहे ना मग मोनिशला त्यांनी बोलवायला पाठवलं मला की बोलून ये म्हणून तर ते गोपाल काका तिथे भेटले आणि मग त्यांनी छान अशी ती लहानपणीची आठवण सांगितली मला तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की ते त्या काकांकडनं आम्ही खाऊ घ्यायचो शाळेत जायचो तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये जे काही आम्ही खाऊ घ्यायचो ना ते काकांकडनं घ्यायचो त्यांच्या लक्षात होती मी पण माझ्या लक्षात ते नव्हती त्यांनी आठवण करून दिली आणि ते काका ना जेवण बनवण्याच्या ऑर्डर्स घेतात म्हणजे लग्न कार्यामध्ये हळदी समारंभामध्ये प्लस वाढदिवस जे काही 13वा किंवा पूजा असं सार्वजनिक कार्यक्रम असतात तेव्हा जेवण वगैरे असतं ना तर ते गोपाल काका जेवणाच्या ऑर्डर्स घेतात तर तुम्हाला मी स्क्रीनवरती त्यांचा नंबर देईन त्याच्यासोबत तिथे बोलत होती ना तेव्हा स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर दिसेल जर तुम्हाला कोणत्या कार्यामध्ये आचारी जर हव्या असतील तर तुम्ही नक्कीच गोपाल काकांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून छान अशी त्यांना जेवण बनवण्याचे ऑर्डर्स तुम्ही देऊ शकता त्या सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेतात नॉनव्हेज व्हेज आणि किती जरी माणसांचं जेवण तुम्ही त्यांना सांगितलं तरी ते बनवून तुम्हाला देऊ शकतात ओके तर चला पाऊस खूप छान पडतो आहे रात्रीपासून आम्ही घरी पोचलो त्याच्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाने जी काही हजेरी लावली आहे तो अजूनपर्यंत पाऊस पडतो आहे तर चला असं मजा एंड करते तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मान्याच्या वाढदिवसाचा ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मंडळी बाय बाय